नमस्कार मित्रांनो, वैभव सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नावच आहे वैभव सोल्युशन, त्यामुळे आज पण आपण एक नवीन सोल्युशन घेऊन आलो आहे. आणि आजचं जे सोल्युशन असणार आहे ते फोर व्हीलर, ज्यांच्याकडे कुठली मोठी गाडी असेल, ट्रक, जीप, कुठलीही गाडी असेल त्यांच्यासाठी आहे. कारण की आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे की SBIचं जे फास्टॅग असतं ते कसं अप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट असतात. कारण की बाकीच्या फास्टॅगमध्ये कम्पेअर करून बघाल तर SBIचं हे तुम्हाला एक बेनिफिट देणारं फास्टॅग आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पाहूया आपण फास्टॅग कसे अप्लाय करायचे. SBIचं फास्टॅग तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर कसं करायचं चला बघूया. तर इथे SBI फास्टॅग म्हणून मी ऑलरेडी इथे सर्च करून ठेवलं होतं, तरी पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे टाईप करतो SBI फास्टॅग आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर हा पहिलाच ऑप्शन येईल तुमच्यासमोर, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड तुमच्यासमोर ओपन होईल. त्याला क्लोज करायचं आहे. तुम्हाला हवं तर इथे पूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही ती वाचून पण अप्लाय करू शकता. पण तुम्हाला जर व्हिडिओ डायरेक्टली बघून अप्लाय करायचं असेल तर क्लोज करा. त्यानंतर इथे बघा मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागेल. आता आपण पहिल्यांदा अप्लाय करतो त्याच्यामुळे आपल्याकडे हा मोबाईल नंबर आणि पासवर्ड नाही आहे, जो आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो आपल्याला मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, कस्टमर ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला न्यू युजर आणि एक्झिटिंग युजर असं दिलेलं आहे, तर आपल्याला न्यू युजर करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही मोबाईल नंबर एंटर करा, जो की तुमच्या गाडीला वगैरे रजिस्टर असेल तोच मोबाईल नंबर एंटर करा. कारण की पुढे बऱ्याच वेळा तुम्हाला वेगवेगळे फास्टॅग किंवा वेगवेगळे ऑप्शन असतील, त्यासाठी तुम्हाला कन्फ्यूज नाही होणार. तर इथे तुम्ही आहे तो रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर आहे जसा तुम्हाला हा कॅप्चा कोड दिसतोय तो सेम कॅप्चा कोड इथे एंटर करा. आणि हे बघा इथे दुसरा जर कॅप्चा कोड एकही अक्षर चुकलं तर तो घेत नाही. त्यानंतर व्हेरीफाय OTP करा, या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ओके करायचं आहे. असं केल्यानंतर बघा आता इथे परत तुम्हाला एक कॅप्चा कोड आले असेल, इथे कन्फ्यूज होऊन जाऊ नका. हा नंतर खाली बाकीच्या प्रोसेससाठी दिलेला आहे, तर तो आहे जसा तुम्ही ते एंटर करून घ्या. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते आपण एंटर केल्यानंतर इथे रिफ्रेश करायला जाताल, तर हा रिफ्रेश बटनाला काहीही करायचं नाही. ओके, डायरेक्टली खाली घ्या. इथे दिलेलं आहे पॅन किंवा टॅन, ज्याच्याकडे पॅन असेल त्यांनी पॅनला अप्लाय करू शकते, ज्याला टॅन असेल ते टॅनला अप्लाय करू शकता. त्यानंतर इथे बघा तुम्हाला तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे. पॅन नंबर एंटर केल्यानंतर इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं सरनेम एंटर करायचं आहे आणि इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ सर्च करायची आहे. आता डेट ऑफ बर्थ सर्च करताना बघा इथे क्लिक केलं तुम्हाला हे असे ऑप्शन येऊन जातील. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ असेल, डेट ऑफ इयर असेल आणि मंथ असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे व्हेरीफायला क्लिक करा. बघा आता व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर इथे दिले की पॅन व्हेरीफाय सक्सेसफुल असे ऑप्शन येईल. त्यानंतरच पुढचे ऑप्शन ओपन होतील. त्यानंतर इथे तुम्हाला हा पूर्ण फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. जसं की इथे रिजन, आता इथे बघा तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करत असाल तर इथे वेगळे रिजन दिले आहेत. तिथे वेस्ट इंडिया केल्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्र हे ऑप्शन येऊन जाईल. ओके, इथे वेस्ट इंडिया करा, त्यानंतर इथे महाराष्ट्र ऑप्शन येऊन जाईल. इथे तुमची मेल ID एंटर करा.
ओके. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची सिटी एंटर करायची आहे. आता इथं तुम्ही महाराष्ट्र एंटर केल्यानंतर इथं तुमची सिटी ऑटोमॅटिक येऊन जाईल. जी कोणती सिटी असेल तुमची सिटी एंटर करा. त्यानंतर इथे तुमचा पिन कोड एंटर करा. इथे बघा, आता इथे पॅनचा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तो पॅनचा फोटो तुम्ही अपलोड करून घ्या. त्यानंतर इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे कन्फर्म करून इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर युजर ID आणि पासवर्ड येऊन जाईल. ओके. आता मी ऑलरेडी अप्लाय केलेला आहे, तर माझ्याकडे युजर ID आणि पासवर्ड आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट प्रोसिजर दाखवतो. या ऑप्शनला यायचे. या ऑप्शनला आल्यानंतर बघा, इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा तुम्हाला, जो की तुम्ही मगाशी रजिस्ट्रेशन करताना दिला होता, आणि इथे तुमचा पासवर्ड एंटर करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर इथे तुम्ही कॅप्चा कोड एंटर करा. आणि इथं साइन इन करा. आता इथे तुम्हाला परत OTP मागेल, जो की तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यावर तुमचा इथं OTP येईल. इथे एंटर करा आणि इथं सबमिट करा. सबमिट केल्यावर इथं काही वेळ घेऊ शकतं. त्यानंतर बघा, आता मी पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यामुळे माझे हे डिटेल्स दाखवत आहेत. आणि तुम्ही पहिल्या वेळेस रजिस्ट्रेशन करताय तर इथं काय करायचं, हे ओपन झाल्यानंतर कस्टमर ऑनलाईन ॲड टॅग ह्या ऑप्शनला क्लिक करायचं. ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्या समोर येतं. तर इथं तुमचा व्हेकल नंबर एंटर करायचा आहे. इथे तुमचा व्हेकलचा इंजिन नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे चेसिस नंबर एंटर करायचा आहे. इथं RC नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर इथं कमर्शियल व्हेकल असेल तर कमर्शियलला क्लिक करा, नसेल प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही प्रायव्हेटला क्लिक करा. त्यानंतर इथं व्हेकल क्लास टाकायचा, म्हणजे BS4 BS5 कार, जीप किंवा तुमचं जे काही वाहन असेल, बस असेल, मिनी बस असेल, ट्रक असेल, त्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा व्हेकल स्टेट, इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या स्टेटमधून आहे ते. इथे महाराष्ट्र. त्यानंतर इथं पेट्रोल डिझेल जे पण कुठलं असेल, CNG असेल, जे तुमचं गाडी असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनल परमिट इथे नाही क्लिक केलं तरी चालतं, कंपल्शन नाही. हा पण ब्लँक सोडला तरी चालतो. ओके. इथे तुम्ही चेसिस नंबर हे एंटर करून घ्या. आणि इथे तुम्ही व्हेकल नंबर आणि इंजिन नंबर टाकला ना, हा चेसिस नंबर तुमचा ऑटोमॅटिकली घेऊन जातो. व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर चेसिस नंबर ऑटोमॅटिकली येऊन जातो. ओके. त्यानंतर खाली घ्या. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला जो डिलिव्हरी पाहिजे, म्हणजे समजा तुम्ही आता पुण्याला राहताय आणि तुमची गाडी आहे मुंबईला, म्हणजे रजिस्ट्रेशन मुंबईचं आहे, तर तुम्ही ते पुण्याला मागवायचं असेल तर तुम्ही इथे पुण्याचा ॲड्रेस टाकू शकता. पूर्ण पुण्याचा ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला व्हेकलचे इमेज अपलोड करायचं आहे आणि इथे तुम्हाला RC बुकचा इमेज. आता इथे बऱ्याच वेळा व्हेकलच्या जागी तुम्हाला पॅन नंबर किंवा RC इथे अपलोड करायला होतं. तर जे ऑप्शन ज्यावेळेस तुम्ही अपलोड कराल, जे ऑप्शन मागेल ते इथे तुम्ही अपलोड करा. त्यानंतर बघा खाली जॉईनिंग फी 100 रुपये आहे, सिक्युरिटी डिपॉझिट 200 रुपये आहे आणि फास्टॅगला अमाऊंट 100 रुपये येईल. अशी मिळून तुम्हाला 400 रुपये पेड करायचे आहेत. आता ही जॉईनिंग अमाऊंट तुम्हाला मिळणार नाही, पण ही सिक्युरिटी डिपॉझिट ज्यावेळेस तुम्ही क्लोज करणार त्यावेळेस तुम्हाला हे वापस मिळणार. ओके. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे आणि पेमेंट मोडला क्लिक करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर हे बघा, पेमेंट मोड इथे तुम्ही ज्या प्रकारे बिल डेस्क किंवा तुम्हाला जे काही ऑप्शन करायचे तिला क्लिक करा आणि इथं सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा फास्टॅग हा 8 ते 10 दिवसामध्ये डिलिव्हरी होऊन जाईल.
अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे वैभव सोल्युशन. आणि तुम्हाला कुठले नवीन विषयावर व्हिडिओ हवे असतील ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.